नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या काळामध्ये शिवसेना आणि भाजप दरम्यान कोकणात खास करून जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी देखील झाल्या होत्या। आमदार निलेश राणेंनी तर थेट रवींद्र चव्हाणांना आरोपीच्या पिंजऱ्यातही उभं केलं होतं। मात्र मतदान पार पडल्यानंतर आता या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मवाळ भूमिका घेत या संपूर्ण वादावर पडदा टाकलेला आहे। कोकणातील वादावर पडदा। कार्यकर्त्यांचे वाद मतभेद पण मनभेद नाहीत। मतदानानंतर महायुतीच्या नेत्यांची भाषा नरमली। सिंधुदुर्गात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप वाद प्रचंड रंगलेला होता। शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना थेट लक्ष्य केलं होतं। भारतीय जनता पक्षावर पैसे वाटल्याचा आरोप करत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली। त्यावरून देखील प्रचंड गदारोळ झाला। दुसऱ्याच्या घरात जबरदस्ती शिरले म्हणून निलेश राणे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील वादाची दरी वाढलेली होती। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत। त्यांना कसली नोटीस नाही, त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधनही माझ्यावर टाकली जात आहेत। ह्याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे। पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात, किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात, तर आम्ही काय तुमच्या ह्या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोक नाही। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे। खोटा आहे का? मात्र निवडणूक संपताच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मवाळ भूमिका घेत समेटाची भाषा केली। रवींद्र चव्हाण आमचे नेते आहेत, त्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार असल्याचं राणे यांनी जाहीर स्पष्ट केलं आहे। आमचं दोघांचं पर्सनल काहीच नाही याच्यामध्ये। मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते। निवडणूक संपली। आता मी तुम्हाला निवडणुकीच्या काळातही म्हटलं होतं की मी त्यांची वेळ मागणार आहे चव्हाण साहेबांची आणि त्यांना जाऊन भेटणार आहे। आता 2-3 दिवसामध्ये जेव्हा ते आणि फडणवीस साहेब जेव्हा मला वेळ देतील मी त्यांना जाऊन भेटीन। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर निवडणुका संपल्या की सर्व विसरायचं असतं असं सांगितलं। कोकणामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगत चव्हाण यांनी या वादावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला। निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील 2 पक्षांमध्ये वाद हा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं सांगत आमच्यामध्ये मतभेद असतील, मनभेद नाहीत असं म्हणत संपूर्ण वादावर पडदा टाकलाय। काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं, पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे। आमचे मतभेद दूर होतील, कारण आम्ही वर्षानुवर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आम्ही कार्यकर्ते आहोत। काही नेत्यामध्ये आपसात कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळं काही झाले असतील खालच्या लेवलला मतभेद ते आम्ही दूर करू शकतो, एवढी क्षमता आमच्यात आहे। निवडणुकीत जीवाचं रान करणारे कार्यकर्ते नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर एकमेकांची डोकी फोडायला तयार होतात। नेते मात्र राजकीय स्वार्थाचा निर्णय घेत कोणत्याही क्षणी माघार घेत असतात। त्यामुळे निवडणुकीमध्ये तावातावानं आग पाखड करणारा कार्यकर्ता निवडणुकीनंतर केवळ सतरंजा उचलण्याच्या कामाचाच उरतो। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।